नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची 16 मार्च 2026 रोजी म्हणजे आजच झालेला हा जो काही पेपर आहे आपला, या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळणार आहेत, आपण लिहिलेली उत्तरं आणि या व्हिडिओत दिलेली उत्तरं किती बरोबर आहेत, ते आपल्याला कळणार आहे. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला उत्तरपत्रिका हव्या असतील, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर भूगोल विषयाची IMP क्वेश्चन्स, काही महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर सहज उपलब्ध होतील. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी इतिहास, राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्र बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाते. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी बघा. अशा सूचना आपण यापूर्वीही सरावासाठी दिलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये वाचलेल्या आहेत. आपण जे काही IMP क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले होते इतिहासाची, ते बरेच या ठिकाणी आलेले आहेत जसेच्या तसे. त्यामुळे भूगोलाची सुद्धा IMP क्वेश्चन्स आपल्याला हवे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला भूगोलाचे IMP सहज मिळेल. त्यानंतर प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुणांसाठी आपल्याला 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. बघा पहिली, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय वूर या शहराचे उत्खनन करताना सापडले. 4 पर्याय आहेत, त्याच्यातला क हा पर्याय बरोबर आहे. तो पर्याय टाकून आपल्याला ते विधान या ठिकाणी जसं लिहून दाखवलेले आहे तशा पद्धतीने लिहायचं आहे, तेव्हा या प्रश्नाला तुम्हाला 1 गुण मिळेल. दुसरं बघा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात. बघा हे 4 पर्याय आणि त्याच्यातले आद्य कीर्तनकार संत नामदेव. तिसरं, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. व्हॉल्टेअर हे याचं उत्तर आहे, अ पर्याय. या पद्धतीने 3 गाळलेल्या जागा आपण पूर्ण केल्या असतील तर 3 पैकी 3 मिळतील. त्यानंतर ब भाग बघा, 3 गुणांसाठी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. बघा पहिला गट, त्याच्यातली चुकीची जोडी आहे प्रभाकर आचार्य प्रक्रे आत्रे. ही चुकीची जोडी आहे, ती ओळखायची आहे. आपण खाली लिहायचं आहे, चुकीची जोडी प्रभाकर आचार्य प्रके आत्रे. दुरुस्त जोडी प्रभाकर भाऊ महाजन. या पद्धतीने जर आपण लिहिलं असेल तर आपल्याला या प्रश्नाला 1 गुण मिळेल. चुकीची जोडी ओळखायला 1 गुण आणि ती दुरुस्त करून लिहायला अर्धा गुण, चुकीची जोडी ओळखायला आणि अर्धा गुण दुरुस्त करून लिहायला असणार आहे. त्यानंतर दुसरं बघा, दुसरा गट आणि त्यातली दुसरी जोडी ही चुकीची आहे, खाशाबा फुटबॉल. आणि त्याची दुरुस्त केलेली जोडी आहे खाशाबा जाधव कुस्ती. या पद्धतीने आपण लिहायचं आहे आणि 1 गुण मिळवायचा आहे. तिसरा गट बघा, 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यातल्या 3 जोड्या बरोबर आहेत आणि चौथी जोडी जी काही आहे पहिली, महाराजा सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, ही जी काही जोडी आहे ही चुकीची आहे आणि महाराज सयाजीराव विद्यापीठ हे गुजरातमध्ये आहे. म्हणून मग ती आपण दुरुस्त करून लिहायचं आहे, तेव्हा या प्रश्नाला आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळतील. पुढचं पहा, प्रश्न दुसरा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. कोणतेही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा पहिली, दूरदर्शनशी संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करा. 1959 दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन. 1972 मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात. 1982 रंगीत दूरदर्शनचे
आगमन आणि 1991 परकीय व खाजगी वाहनांना परवानगी. या पद्धतीने ही कालरेषा पूर्ण करायची आहे आणि 2 गुण मिळवायचे आहेत. पुढचं बघा. पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा. मूर्त आणि अमूर्त त्यांनी दिलेले आहेत. आपल्याला ते 2 वारसे ओळखायचे आहेत. बघा, मूर्त सांस्कृतिक वारसा आहे मंदिरे, लेणी, प्राचीन स्थळे व वास्तू. दुसरं आहे हस्तलिखिते, चित्रे आणि शिल्पे. अमूर्त वारस्यामध्ये येते मौखिक परंपरा, उदाहरणार्थ लोकगीतं, आणि पारंपरिक कौशल्यमध्ये सण व उत्सव. या पद्धतीने आपण अचूक लिहिलं असेल तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 2 पैकी 2 गुण मिळतील. त्यानंतर 3 बघा. पुढील तक्ता पूर्ण करा. जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालये आणि देश. 1 लुव्र संग्रहालय, ते आहे फ्रान्स. 2 ब्रिटिश म्युझियम, इंग्लंड. 3 सालारजंग म्युझियम, भारत. 4 नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या पद्धतीने आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे आणि 2 मार्क्स मिळवायचे आहेत. कोणतेही 2 चार्ट जरी तुम्ही पूर्ण केले असतील तरीसुद्धा तुम्हाला या प्रश्नाचे 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर ब भाग बघा. 4 गुणांसाठी टिपा लिहा. 1 राष्ट्रवादी इतिहास लेखन. बघा, याचं आपण व्यवस्थित उत्तर पाहू. 19व्या व 20व्या शतकात भारताच्या प्राचीन इतिहासाविषयी जे लेखन झाले त्याला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. यात अजून आपण 2-3 पॉईंट ॲड करायचे आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. दुसरं उपयोजित इतिहास. इतिहासाचा उपयोग वर्तमान व भविष्यात कसा होऊ शकतो याचा विचार म्हणजे उपयोजित इतिहास. तिसरं मार्को पोलो. हा 13व्या शतकातील इटलीचा एक प्रवासी आणि व्यापारी होता. युरोप ते आशिया असा दीर्घ प्रवास त्याने केला. 17 वर्ष चीनमध्ये राहून त्याच्या लेखनामध्ये आशिया खंडाची ओळख जगाली झाली. या पद्धतीने मार्को पोलोची माहिती लिहायची आणि 2 गुण मिळवायचे आहेत. प्रश्न 3. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2, 4 गुणांसाठी. 1 कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. उत्तर कलाकृती कोणत्या काळात निर्माण झाली, तिचे मूल्य ठरवण्यासाठी, जतन व संवर्धनाच्या पद्धती ठरवण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. दुसरं जतन विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. उत्तर विविध कृती तांत्रिक कौशल्यांशी संबंधित असतात. विशिष्ट पद्धतीचे ज्ञान त्यांना आवश्यक असते. त्याचबरोबर अचूक कामासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तिसरं स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. पूर्वीच्या काळी फक्त पुरुषांशी संबंधित इतिहास लिहिला जात होता, पण सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषेने स्त्रीवादाची भूमिका मांडली आणि त्यानंतर संपूर्ण जगाला स्त्रियांचं स्थान, कार्य, जीवन, सामाजिक वर्ग याविषयी माहिती मिळवायला उत्सुकता निर्माण झाली आणि त्या संदर्भातलं संशोधन हे सुरू झालं. 4 चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे, कारण ऐतिहासिक चित्रपटात त्या काळातील वातावरण, त्यानुसार वेशभूषा, केशभूषा, दागिने, वास्तुरचना यांचा वापर केलेला असतो आणि त्यामुळे इतिहासाला या सर्व गोष्टी उपयुक्त ठरतात. त्यानंतर प्रश्न 4 दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, सोहोगौडा ताम्रपट आपल्या पाठ्यपुस्तकातलाच उतारा आहे, मी वाचून दाखवते. यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत. बघा, या ठिकाणी अंडरलाईन केलेले जे काही आहेत ते उत्तरं आहेत प्रश्नांची. सोहोगौडा ताम्रपट. हा ताम्रपट सोहोगौडा, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते.
ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्हे प्राचीन आहेत. नाण्यांवरही आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निर्देशक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते. आता बघा, या उतार्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, सोहोगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते? उत्तर आहे मौर्य काळातील असावा. दुसरं, सोहोगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत आहे? ब्राह्मी लिपीत. 3. सोहोगौडा ताम्रपटाचे इतिहासातील महत्त्व सांगा. दुष्काळाचे निवारण करण्यासाठी कोठार घरांचे पुरावे यामध्ये आहेत. त्यानंतर प्राचीन प्रशासनासंदर्भात माहिती दिलेली आहे. आणि या सर्व गोष्टींसाठी आपल्याला हा सोहोगौडा ताम्रपट याचं इतिहासामध्ये महत्त्व निर्माण झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न 5वा 6 गुणांसाठी पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 1. भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर, ती वैशिष्ट्ये बघा. भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य कमानी आणि घुमट. मिनार. 3. नक्षीकाम. 4. प्रशस्त प्रवेशद्वार. त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये आहेत कुतुब मिनार, ताजमहाल, गोल घुमट, 4 मिनार इत्यादी. दुसरा प्रश्न आहे आकाशवाणीचा इतिहास. बघा त्याचं उत्तर. भारतात 1924मध्ये मद्रास येथे पहिले रेडिओ केंद्र सुरू झाले. त्यानंतर ISBC, AIR, आकाशवाणी, प्रसार भारती असा त्याचा विकास होत गेला. तिसरा प्रश्न, मैदानी खेळ व बैठे खेळ याच्यातील फरक स्पष्ट करा. 2 कॉलम करायचे आहेत. एका बाजूला आपण मैदानी खेळ लिहायचे, दुसऱ्या बाजूला बैठे खेळ. आता मैदानी खेळामध्ये काय लिहिणार बघा. मैदानी खेळ मोकळ्या जागेत तर बैठे खेळ घरात खेळले जातात. उदाहरणार्थ, मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट, फुटबॉल आणि बैठे खेळामध्ये कॅरम आणि पत्ते हे खेळ येतात. चौथं, ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेणे गरजेचे असते? बघा ती काळजी. ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता राखणे, त्यांचे विद्रुपीकरण रोखणे, त्या ठिकाणचे नियम पाळणे, त्यांची दुरुस्ती व संवर्धन याबाबतीत जागरूकता निर्माण करणे, ही सर्व काळजी आपल्याला ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी घ्यावी लागते. त्यानंतर 6वा प्रश्न, योग्य पर्याय निवडा 2 गुणांसाठी. 1. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. उत्तर आहे संसदेला. 4 पर्यायांपैकी आपण हा पर्याय निवडला आणि ते विधान या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे, तेव्हा 2 गुण मिळतील. दुसरं, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. ब हा पर्याय बरोबर आहे. तो आपण लिहिला असेल तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 2 पैकी 2 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न 7वा, चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा 4 गुणांसाठी. 1. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाचे आहे. बरोबर. दुसरं, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. चूक. 3. निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास घ्यायच्या हे सरकार ठरवते. चूक. विश्वास सोडू शकतो. बरोबर. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं चूक, तिसरं बरोबर. त्याचं सहकारणसुद्धा तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी ते केलेलं नाही आहे. सहकारणासहित तुम्ही लिहिलं असेल कोणतेही 2 विधानं तर तुम्हाला या प्रश्नाला 4 गुण मिळतील. आता 8वा प्रश्न बघा.
2 गुणांसाठी पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतीही एक. पहिली संकल्पना आहे प्रादेशिकता. बघा आपल्या IMP प्रश्नांमधले बरेचसे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न तेच आहेत. प्रादेशिकता. आपला प्रदेश इतर प्रदेशांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्या प्रदेशाबद्दल अतिअभिमान असणे आणि तो श्रेष्ठ आहे अशी भावना निर्माण होणे म्हणजे प्रादेशिकता. दुसरे आहे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने महिलांना 33% आरक्षण देण्यात आले भारतात लोकसभेमध्ये. तर आज महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये 50% महिलांना आरक्षण हे दिलं जातं. त्यानंतर ब भाग बघा. सूचनेनुसार कृती करा. 2 गुणांसाठी कोणतीही एक. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये सांगा. सत्ता मिळवणे, विचारसरणी, सरकार स्थापन करणे आणि निवडणूक लढवणे. ही झाली 4 वैशिष्ट्ये. जर तुम्ही लिहिली असतील तर 2 गुण मिळतील याला. त्यानंतर दुसरी कृती. दोघांपैकी एकच कृती आपल्याला सोडवायची आहे. दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी चळवळी व स्थळे. रामोशी, पुणे किंवा सातारा, महाराष्ट्र. गौंड, ओरिसा किंवा चंद्रपूर. कोलाम, छोटा नागपूर. मुंडा, छोटा नागपूर, बिहार किंवा झारखंड. या पद्धतीने आपण अचूक उत्तरं लिहायची आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, शेवटचा 9वा प्रश्न. पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा कोणतेही एक. 2 गुणांसाठी. पहिलं, मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने स्पष्ट करा. बघा त्याचं आव्हान. पैशांचा गैरवापर. 2. राजकारणाचे गुन्हेगारीकरण. 3. निवडणुकीतील हिंसाचार आणि 4. कौटुंबिक मक्तेदारी. ही 4 आव्हानं आपल्याला निवडणुका घेण्यासमोर दिसतात. त्यानंतर पुढचं त्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे थोडंसं. राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात. 4 मुद्दे मी या ठिकाणी देते, तुम्ही थोडं सविस्तर लिहायचं आहे. पहिले माहितीचा अधिकार, निवडणूक सुधारणा. 3 EVM आणि VVPATचा वापर आणि 4 उमेदवारांची माहिती. या सर्व गोष्टींमुळे राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो किंवा हेच प्रयत्न आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपला हा आजचा पेपर इतिहासाचा अतिशय सोपा होता. आता मला पटापट तुम्ही कमेंट करून किती मार्क्स मिळाले ते सांगा आणि यानंतर आपल्याला भूगोलाची IMP हवी की नाही तेही सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.